नमस्कार बंधू भगिनींनो, मी जगदंबेचा सेवेकरी तुमचं मनापासून स्वागत करतो. मंडळी, श्रावण सुरू झाल्यानंतर पहिला सण येतो तो म्हणजे नागपंचमी. श्रावण शुक्ल चतुर्थीलाच याची सुरुवात होते. या दिवशी नागदेवतेला भाऊ मानून त्याचे पूजन केले जाते. या दिवशी उपवासही केला जातो. या भावाच्या उपवासादिवशी सौभाग्यवती स्त्रिया व कुमारिका मेहंदी काढतात, नवीन वस्त्रालंकारांची खरेदी करतात. दुसऱ्या दिवशी नागपंचमीला नागदेवतेचे पूजन केले जाते. आता आपण नागपंचमीच्या पूजेचे साहित्य पाहूया. सर्वप्रथम पाट किंवा चौरंग घ्यावा. पाणी, दूध, वस्त्रमाळा, दुर्वा, आघाडा, बेल, फुले, पंचामृत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चंदन किंवा रक्तचंदन घ्यावे. तसेच हळदी कुंकू, दिवा, निरांजन, उदबत्ती घ्यावी. नैवेद्याला दूध व लाह्या तसेच पुरणापासून बनलेली उकडलेली दिंड हा महत्त्वाचा प्रसाद आहे बरं का. आता आपण नागपंचमीच्या पूजेचा विधी पाहूयात. सर्वप्रथम हातात पाणी व अक्षत घेऊन पूजेचा संकल्प करावा व गणपतीची पूजा करावी. नंतर पाटावर रक्तचंदनाने किंवा चंदनाने 9 नागांच्या आकृत्या काढाव्यात. जर बाजारात मिळणाऱ्या मातीच्या किंवा धातूच्या नागांच्या मूर्ती असतील तर त्याही पूजेत मांडू शकता. आता या नागांवर जल व पंचामृत शिंपडून स्नान घालावे. नंतर हळदी कुंकू, फुले व पत्री वाहाव्यात. अक्षत वाहून नमस्कार करावा. धूप दीप दाखवावा. दूध व लाह्या तसेच पुरणाच्या दिंडाचा नैवेद्य दाखवून निरांजन ओवाळावे. निरांजन ओवाळताना नागदेवता प्रसन्न होऊन आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे व विषभयापासून संरक्षण व्हावे यासाठी पुढील स्तोत्राचा पाठ करावा. अनंतं वासुकिं शेषं पद्मनाभं च कंबलं शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालियं तथा एतानि नवनामानि नागानां च महात्मनां सायंकाले पठे नित्यं प्रातःकाले विशेषतः तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत्. आता आपण नागराजाचे पोवते म्हणजे काय ते पाहूयात. नागपंचमीच्या पूजेत पोवत्यांचे खूप महत्त्व सांगितले जाते, ज्याला संस्कृतमध्ये पवित्रक असे म्हणतात. हे पोवते 5 किंवा 7 पदरी दोऱ्यांच्या सुतापासून तयार केले जाते. आपल्या कुटुंबातील सदस्य संख्येप्रमाणे पोवते तयार केले जातात. यासाठी 5 पदरी दोरा घेऊन आपल्या हातात किंवा गळ्यात धारण करता येईल इतपत त्याचे तुकडे करावे. हे तुकडे हळदीच्या पाण्यात भिजवून रंगवावे. नागपंचमीची पूजा झाल्यावर ते नागांच्या मूर्तीवर किंवा चित्रावर ठेवून नागदेवतेला आपले व आपल्या कुटुंबाचे सर्पदंश व विषापासून संरक्षण व्हावे ही प्रार्थना करावी. हे पोवते पुरुषांनी आपल्या हातात व स्त्रियांनी गळ्यात धारण करावे. असे केल्याने नागदेवतेची कृपा आपल्या परिवारावर होऊन विषभय नाहीसे होते. आता आपण नागपंचमी विषयीच्या काही नियमांचा उल्लेख करूयात. या दिवशी भाजणे, तळणे, कापणे या गोष्टी करू नयेत. फक्त उकडलेले अन्न खावे. याचे वैज्ञानिक कारण असे की पावसाळ्यात ऋतुबदलामुळे पोटाचे पाचनतंत्र कमकुवत झालेले असते. त्यामुळेच लाह्या, उकडलेले पदार्थ असे पचायला सोपे अन्न खाणे हे श्रेयस्कर ठरते. हाच या सणामागचा उद्देश आहे. नागपंचमी दिवशी स्त्रिया व मुली फेर धरून गाणी गातात, झोके घेतात व आनंदाने सण साजरा करतात. नागपंचमीची पूजा झाल्यानंतर नागदेवतेला नमस्कार करून पूजेत काही त्रुट्या झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा मागावी व नागदेवतेला मनोमन वंदन करावे. अशीच माहिती तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. या चॅनलला पुन्हा एकदा भेट द्या. धन्यवाद. ओम नागदेवताय नमो नमः.